श्रीकांत शिंदेंनी एंट्री घेत गणेश नाईकांना प्रत्युत्तर दिलं होतं। वयावरून टीका करणाऱ्या श्रीकांत शिंदेंना गणेश नाईकांनी थेट इशाराच दिला। माझ्या नादाला लागलात तर माझी खासदार करून टाकेन असं नाईकांनी सांगितलं। त्यावर आता खासदार श्रीकांत शिंदेंनी पलटवार केला। नाईकांनी ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढून दाखवावं असं आव्हान शिंदेंनी दिलं। त्यामुळे आता मंत्री गणेश नाईक विरुद्ध खासदार श्रीकांत शिंदे हा वाद वाढण्याची शक्यता आहे। माझ्या नादाला लागला तर ठाणे जिल्ह्यामधलं त्यांचं जास्तित्व आहे ना, त्यांचं परवानगी करायला पाहिजे। म्हणजे गणेश नाईक लीड द ठाणे पालघर, एकनाथ शिंदेची एकही महानगरपालिका घेऊन येणार नाही। किंबहुना मी ओपन चॅलेंज देतो की कल्याणमध्ये त्याचा पुत्र त्याला कायमचा माझी खासदार म्हणून लावावा। ठाण्यामध्ये इथला ठाण्याचा जो अति आगाऊ खासदार, त्याला मी तसं ओपन सांगितलं, तुला माझी कायमचं आयुष्यभर माझी खासदार म्हणून मला लावा। हे मी नाही लावणार, ही ठाण्याची आणि कल्याणची जनताच लावणार। तर गणेश नाईक फक्त लीड घ्यायची गरज। गणेश नाईकांचा प्रॉब्लेम जो आहे, मी पहिला पण सांगितलं तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात। विसरभोळेपणा, चिडचिड होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं, त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं, व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं। मी हे सगळं का सांगू शकतो, कारण की मी डॉक्टर आहे। मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात। यानंतर बातमी धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेच संदर्भातली। धाराशिव जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष बसणार याचं